नमस्कार, मी डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ह्याचा व्हिडिओचा जो पहिला पार्ट आहे तोच त्याचाच आपण आता हा दुसरा पार्ट कंटिन्यू करूयात. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा डिस्चार्ज म्हणजे काय किंवा त्याची कारणं काय ते सगळं बघितलं. तर कारणांमध्ये अजून काही महत्त्वाची कारणं राहिलेली आहेत ती मी तुम्हाला जस्ट सांगते, कारण ती समजल्याशिवाय पुढचं तुम्हाला समजणं शक्य नाही. तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत, HIV आहे, गनोरिया आहे, तर हे सुद्धा बऱ्याच वेळा नाही येत नाही, सगळं रूल आउट केलं पाहिजे. अकॉर्डिंग टू हिस्ट्री ऑफ द पेशंट आपण ते आयडेंटिफाय करू शकतो. दुसरं आहे ते म्हणजे की ओबेसिटी. ओबेसिटीमुळे काय होतं, जे एक्सेसिव्ह फॅट, ज्या मुली कुठल्याही कारणांमुळे PCODमुळे सडन वेट गेन झालं असेल, थायरॉइड असेल किंवा कुठल्याही अन्य कारणांमुळे जेव्हा तुमचं वेट गेन होतो तेव्हा काय होतं, जो काही एक्सेसिव्ह फॅट आहे तुमच्या शरीरातलं त्याचं जे त्याच्यापासून फ्री इस्ट्रोजन हे जास्त प्रमाणात तयार होतं. फ्री इस्ट्रोजन जास्त तयार झाले की वजनाचा जो pH आहे तो जास्त ऍसिडिक होतो. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओपासून सांगते की वजनाचा pH ऍसिडिक असावा, पण तो अति ऍसिडिक काही चालणार नाही आणि अति अल्कलाईन पण चालणार नाही. ओबेसिटी हे महत्वाचं काय आहे, कारण की बऱ्याच वेळा असं होतं की नुसती ट्रीटमेंट देत बसतात की अरे श्वेतप्रदर झालेला आहे, म्हणजे आयुर्वेदिक जे प्रॅक्टिस करता आहेत, जे स्टुडंट्स आहेत विशेषतः त्यांच्यासाठी एक गायडन्स सांगते की बऱ्याच वेळा आपण प्रॅक्टिस करताना मग श्वेतप्रदर झाला आहे तर मग अशोकारिष्ट द्या, अशोक द्या, लिकॉल म्हणून एक चांगलं टॉनिक आहे हिमालयाचं ते द्या, परंतु त्याचा परिणाम होत नाही, कारण की तुम्ही बेस जो काय आहे त्याची ट्रीटमेंट करत नाही. म्हणजे काय की त्याचं कारण काय हेच आपल्याला असं माहिती नसतं, म्हणून कारण खूप महत्वाचं. कार्यकारण भाव जो आपण आयुर्वेदामध्ये शिकतो की कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही, म्हणून कारण नष्ट केलं तर त्यापासून तयार होणारं जे कार्य आहे ते पण नष्ट होतं. तर तसंच आहे याच्यामध्ये, जर ट्रीटमेंट करताना सुद्धा तो आजार आहे त्याच्या मागचं कारण शोधा, त्या कारणाची ट्रीटमेंट करा. मग ओबेसिटी असताना जर ओबेसिटी हेच कारण असेल, तुम्ही ओबेसिटी ट्रीट केली पाहिजे, त्याच्या अंडरलाईन जे काय हार्मोनल इम्बॅलन्स आहे ते ट्रीट केले पाहिजे, तर तुम्हाला श्वेतप्रदर हा आजार बरा करता येईल. मग हे झालं ओबेसिटी. अजून एक कारण आहे ते म्हणजे सेंटेड सॅनिटरी पॅड्स, टॅम्पून्स आणि वजानल डिओड्रंट्स नावाचे प्रकार. आता सेंटेड सॅनिटरी पॅड्समुळे बऱ्याच वेळा रिॲक्शन येते ॲलर्जिक, त्या सेंटमुळे परत तिथलं pH डिस्टर्ब होऊ शकतो. टॅम्पून्स हे आतमध्ये इन्सर्ट करायचे असतात, बऱ्याच वेळा मेन्स्ट्रुएशनमध्ये म्हणजे पिरियड्समध्ये वापरले जातात. ते शक्यतो वापरू नका. जी गोष्ट आत इन्सर्ट करायची असते ती 100% फॉर शुअर कधी ना कधी तुम्हाला इन्फेक्शन करणार, त्याच्यामुळे ते अवॉइड करा. पॅड्स तुम्हाला जे सूट होतील हाय क्वालिटीचे, चांगल्या क्वालिटीचे वापरा. दुसरं म्हणजे की डिओड्रंट्स येतात, वजानल डिओड्रंट्स. तर वजानल डिओड्रंट्स म्हणजे आता अंगावरचे डिओड्रंट्स कमी पडले तर आता वजानल डिओड्रंट, सो इट इज व्हेरी बॅड प्रॅक्टिस. याच्यामुळे तिथला जो pH मी परत सांगते तो इम्बॅलन्स होतो. तुम्ही ज्या ज्या गोष्टींनी तिथं डिस्टर्ब करणार त्या गोष्टींनी ती वजाना एक्सपोज होणार आणि तिथं इन्फेक्शन बसणार. मग आता हे झाली कारणं. आता येऊयात आपल्याला चिकित्सा, आपला आवडता पार्ट असतो. तर ट्रीटमेंटमध्ये मी जसं सांगितलं तसं की जी कारणं आहेत ती पहिले अवॉइड करणं ही सगळ्यात मोठी ट्रीटमेंट आहे. टाईट कपडे घालत असतात, लूज घालायला सुरुवात करा. बऱ्याच पेशंट्सना नुसतं कपडे लूज घाला आणि सॅनिटाईज करा एवढं सांगितल्यानंतर पण त्यांचं बरंचसं प्रमाण कमी झालं. उरलेलं जे काही प्रमाण होतं ते आपल्या औषधांनी बरं होऊन गेलं, म्हणजे फंगल इन्फेक्शनच्या बाबतीत विशेषतः. वजानल वॉश सगळ्यात महत्वाचं, कारण की जे वजानल वॉश असतात ना ते मी तुम्हाला सांगितलं अल्कलाईन pH चे असतात. मग आयुर्वेदिक वजानल वॉश म्हणून आपण काय वापरू शकतो, तर सगळ्यात बेस्ट आहे त्रिफळा. दुसरं आहे हळद. मी याच्यावर त्रिफळा आणि हळदवर एक व्हिडिओ पण बनवला आहे, तुम्ही त्याची लिंक देते, परत इथे रिपीट करत नाही. ते तुम्ही यूज करू शकतात. नंतर लोध्र नावाचा एक औषध आहे, अशोक आहे, पंचवल्कल क्वाथ नावाचा प्रकार आहे, म्हणजे काढा आहे, त्याच्यानी वजाना किंवा योनी धावन ही प्रोसेस करू शकतो आपण. तर हे वॉश करण्यासाठी नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत आणि नॅचरल क्लिन्झर्स आहेत, तिथला pH बिघडू देत नाहीत. त्याच्यामुळे त्याच्यानी हे करा. पंचवल्कल म्हणजे त्याच्यामध्ये 5 प्रकारचे वृक्षांच्या साली सांगितलेल्या आहेत की वट म्हणजे वडाचं झाड, वडाची साल, पिंपळ, प्लक्ष, पारिश आणि उंबर, ह्या 5 प्रकारचा ग्रुप आहे. त्याची पावडर जी असते आणि त्याचा जो काढा असतो त्याच्यानी तिथं योनी धावन करणं हे बेस्ट आहे. बऱ्याच वेळा मी माझ्याकडचं काही आपले नॅचरल क्लिन्झर्स आहेत ते वापरायला देते, त्याचे पण खूप चांगले रिझल्ट्स मिळतात, कारण की त्याचा जो ऍसिडिक pH आहे तो बॅलन्स असतो, त्याचा फोम खूप होत नाही, फेस खूप होत नाही, कारण इट्स अ नॅचरल क्लिन्झर, त्यामुळे पण ते छान काम करतात.
अशा प्रकारे आपण वापरू शकतो. उटणं हे एक चांगलं नॅचरल क्लिन्झर आपल्याला म्हणता येईल, ते एक चांगलं आहे. आणि हळद ही जी नेहमी आपण म्हणतो ना, हळद ही अतिशय छान अँटी फंगल प्रॉपर्टीज तिच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण फंगस इन्फेक्शन असतं ना, तेव्हा विशेषतः हळदीचा वापर हा पोटात न करा, बाहेरून लावायला करा. बऱ्याच जणांना बाहेरून लावायला हळदीची ॲलर्जी असते, त्यांनी फक्त पोटातूनच घ्या. ज्यांना दोन्हीकडे, तर पोटातूनही बाहेरूनही तुम्ही हळदीचा वापर करू शकतात. त्यानंतर आयुर्वेदामध्ये अजून काही औषधं सांगितली आहेत का, तर हो, अशोकारिष्ट नावाचं औषध आहे, ते प्रदरामध्ये, श्वेत प्रदरामध्ये चांगलं काम करतं. किंवा अशोक सालीचं त्याच्यामध्ये चांगला रोड आहे. अशोक साल जी आहे तिचं पावडर, तिचं चूर्ण जे आहे ते तांदळाच्या धुवणाबरोबर जर तुम्ही घेतलं, म्हणजे तांदळाचं पाणी जे असतं, राईस वॉटर, तांदूळ पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग 3-4दा, आणि मग त्याच्यानंतर त्याचं जे पाणी परत निघतं ते घ्यायचं. नंतर हिमालयाचं ल्युकॉल नावाचं औषध आहे, ते पण चांगलं काम करतं. पुष्यानुक चूर्ण आहे. तर मी हे जसं आधी मी सांगितलं तसंच की ट्रीटमेंट जशी आहे ना, भरपूर सारे औषधं आहेत. अकॉर्डिंग टू कॉज हे डिफरेशिएट होतात. मूळ कारण ट्रीट करणं ही ह्याच्यातला की फॅक्टर आहे. दुसरं आहे की याच्यात बरेच सारे प्रोसिजर्स पण आहेत की ज्या आयुर्वेदिक आहेत, की योनी धावन आहे, योनी धूपन आहे, योनी पिचू-धारण आहे, योनी लेपन आहे, योनी वर्ती आहे, अग्निकर्म आहे, क्षारकर्म आहे. तर लोकल ट्रीटमेंट पण खूप महत्वाची असते. म्हणजे जसं पोटातून औषधं घेणं हे इम्पॉर्टंट आहेच, पण लोकली पण तिथे ट्रीट करणं, फाईट करणं हे पण महत्वाचं असतं. तर बऱ्याच वेळा जसं ॲलोपॅथीमध्ये जसं पेसरी जसं एक ठेवायला देतात ना, कॅन्डिडची बऱ्याच वेळा देतात किंवा बेटाडीनची देतात, तर त्याच्याप्रमाणे आयुर्वेदात पण ऑप्शन आहेत का, तर आहे. कारण बऱ्याच वेळा रेझिस्टन्स होऊन आलेले पेशंट्स येतात की अँटीबायोटिक सारखं घेतो, अँटी फंगल सारखं घेते, तेवढ्या पुरतं जाते आणि बरं होत नाही. तर त्यावेळेस हे प्रोसिजर्स खूप छान काम करतात. योनी धावन नावाचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये योनीच्या आतमध्ये जे काही द्रवद्रव्य आहेत औषधी, ती सोडून ती योनी जशी म्हणजे धुतली जाते, ज्याला वजानल डूश असं पण इंग्लिशमध्ये म्हणतात. तर डूशमध्ये जनरली ॲलोपॅथीचे जे काही आहेत औषधं ते वापरले जातात. आपण नॅचरल औषधांनी ट्रीट करतो आणि हे ऑलवेज बेटर. त्रिफळा क्वाथाने योनी धावन करणं, त्रिफळा आणि हळदीच्या काढ्याने योनी धावन करणं, पंचवल्कल काढ्याने योनी धावन करणं, लोध्र अशोक यांच्या सालीने योनी धावन करणं, हे वेगवेगळ्या इन्फेक्शननुसार आपण ठरवू शकतो. जसं बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर जनरली आपण पंचवल्कल काढ्याने करू शकतो, किंवा त्रिफळा काढा पण एक चांगला, त्रिफळा हळद. जसं फंगल असेल तर हळदीचा काढा किंवा त्रिफळा हळदीचा काढा हा पण छान काम करतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ह्याच्याप्रमाणे आपण योनी धावन करू शकतो. योनी धावन ही प्रोसेस जनरली पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊनच केली पाहिजे, कारण की आतमध्ये पर्यंत जर तुम्हाला योनी धावन करायचं असेल, नुसतं वरच्यावर बाहेरून बाह्य योनी ज्याला म्हणतात त्याला जर वॉश करायचं असेल तर तुम्ही ती प्रोसेस घरच्या घरी करू शकतात. पण इन्फेक्शन बऱ्याच वेळा आतून असतं, त्यामुळे आतून त्याला वॉश करणं गरजेचं. बरं, योनी धावनच फक्त आहे का असं नाही, तर ह्याच्यामध्ये योनी पिचू धारण हा पण एक पुढचा ऑप्शन आहे, तो पण खूप छान काम करतो. जेव्हा योनी धावन काम करत नाही आणि जिथे इंडिकेशन नसेल, तर अशा वेळेस आपल्याला योनी पिचू धारण हे महत्वाचं असतं. तर ह्याच्यामध्ये आपण विशिष्ट प्रकारची तेलं वापरतो. पंचवल्कल तेल असतं किंवा बऱ्याच वेळा आम्ही रोपणी तेल, शोधणी तेल देते, हे सुद्धा खूप छान काम करतं. तर पिचू धारण म्हणजे काय, बेसिकली की टॅम्पून जसं असतो ना त्याप्रमाणे हे जो गॉसपीस असतो, तर त्या गॉसपीसला गॉसपीसचं अशा प्रकारे व्यवस्थित आपण बनवून देतो त्याचे टॅम्पून्स आतमध्ये इन्सर्ट करायला. त्याला खाली एक असं शेपूट पण पाहिजे की जे आतमध्ये इन्सर्ट केल्यानंतर बाहेरही काढता आलं पाहिजे, नाही तर ते आतच राहिलं असं नको व्हायला. तर ते औषधी तेलामध्ये ते बुडवायचं आणि ते आतमध्ये इन्सर्ट करायचं. आणि तर मग तिथे जे लोकल त्या ज्या औषधी गुणधर्मांमुळे तिथे जे काही इन्फेक्शन असेल किंवा जे काही झालं असेल वजनामध्ये, तर ते क्युअर होतं. आणि मग ते किती वेळ ठेवायचं, तर 2-3 तास पण इनफ आहे. रात्रीच्या वेळेस तुम्ही ते योनी प्रदेशामध्ये इन्सर्ट करा. ते स्वतःला घरी इन्सर्ट करता येतं, फक्त टॅम्पून्स व्यवस्थित बनवून घ्या डॉक्टरांकडनं, म्हणजे मग ते उपयोगी ठरतील. आणि ते आतमध्ये घालून ते रात्रभर ठेवले तरी चालतील. पण बऱ्याच वेळा युरिनेशन होतं, युरिनचं सेन्सेशन येतं आतमध्ये टॅम्पून घातल्यानंतर. तर 2-3 तासांनी युरिन झाली आणि युरिनच्या सोबत ते काढून टाकायचं, परत इन्सर्ट नाही करायचं, मग ते इन्फेक्शन होतं. त्यामुळे स्वच्छता तिथं तेवढी ती केअर घेणं गरजेचं स्वतःचे स्वतः. बऱ्याच वेळा असं होतं की आतमध्येच राहिला, पटकन डॉक्टरांना भेटायचं आणि ते काढून घ्यायचं, कारण इन्फेक्शन नाही बसलं पाहिजे, नाहीतर उपचार सांगितला आणि त्याचा अपाय झाला. तर अशा प्रकारे योनी पिचू धारण ही दुसरी गोष्ट झाली. तिसरी आहे, मी आय थिंक मी जरा डिटेलमध्ये सांगते, पण ह्याच्याने तुम्हाला
बऱ्याच साऱ्या गोष्टी मोकळ्या होतील, बऱ्याच साऱ्या गोष्टींचं नॉलेज मिळेल की आयुर्वेदामध्ये खरंच ह्याला आपल्याला छान ट्रीटमेंट करता येते. दुसरं पुढचं आहे ते म्हणजे की योनी धूपन. धूपन म्हणजे काय ना, पूर्वीच्या काळी तुम्ही बघितलं असेल ना की बऱ्याच वेळा धूपन म्हणजे घरात तर करायचेच, पण अंगाला सुद्धा धूप द्यायचे. जसं बाळंतिणीला धुरी देतात, ते अजूनही प्रथा बऱ्याच ठिकाणी फॉलो करतो आपण. की मी तर सगळ्याच बाळंतिणींना सांगते की धुरी घेणं हे फार गरजेचं आहे. तर जसं धुरी घेणं हे जो प्रकार आहे तोच म्हणजे धूपन. तर ती खालच्या बाजूला जशी आपण बाळंतिणीला धुरी देतो ना, तसंच इथे सुद्धा वेगवेगळ्या औषधांची धुरी जी आपण तुम्ही अगदी बाळंतिणीला जी धुरी देतात ना, ती जरी त्या भागाला धुरी दिली तरी सुद्धा खूप चांगली आहे. फक्त ते व्यवस्थित प्रिकॉशन घेऊन करा. धुरी देताना जनरली जो असे लाकडी जर तुमच्याकडे चेअर असेल की ज्याला मध्ये जाळी आहे, तर त्याच्यात खाली ते धुरीचं पात्र ठेवून तुम्ही धूपन खालच्या बाजूने घेऊ शकतात त्याला. ती धुरी घेणं म्हणजे योनी धूपन वेगवेगळ्या औषधांची. ह्याच्यामध्ये पण खूप शक्ती आहे आणि याच्यावर संशोधन पण झालेलं आहे की हे जे होम, हवन, यज्ञ, धूप हे जे आपण करतो त्याच्यामधनं सगळ्या ज्या काही समिधा वापरल्यात किंवा औषधं वापरलेली असतात ती सगळी औषधी वनस्पती वापरलेली असतात. कुठलाही झाडपाला पाचोळा त्याच्यामध्ये आपण जाळत नाही. त्याच्यातून जो होणारा धूर आहे तो फक्त कार्बन नसतो, तो औषधी धूर असतो. आणि त्या औषधी धुरामुळे तिथलं जे काही इन्फेक्शन आहे किंवा जीवजंतू आहेत ते मरण्यास मदत होते. हे झालं योनी धूपन. पुढचं आहे योनी लेपन. त्यामुळे ह्याच्या आधीचा जो मी म्हटलं की एक व्हिडिओ मी टाकलाय बऱ्याच आधी मागच्या वर्षी, तर त्याच्यामध्ये मी योनी लेपन सांगितले, पण ते बाहेरून आहे. त्याच्यामध्ये त्रिफळा, हळद आणि मधाचं लेपन सांगितले. पण ऑब्व्हियसली तुम्हाला आतून जर लेपन करायचं असेल तर ते एक्सपर्टच्या गायडन्स खाली आपण करून घेतलं पाहिजे. की आयुर्वेदिक कोणी गायनेकोलॉजिस्ट प्रॅक्टिशनर असतील त्यांच्याकडनं आपण करून घेतो. पण ते सुद्धा की कुठल्या कंडिशनमध्ये केलं पाहिजे तर हे महत्वाचं त्यावेळेस समजणं. परंतु इन जनरल तुम्हाला बाहेरून करायचं असेल तुम्ही घरच्या घरी ते लेपन करू शकता. ज्यांना ड्रायनेस असतं त्यांनी हे लेपन करू नका, त्यांनी ड्रायनेस वाढतो, इचिंग वाढतो. ज्यांना ओलसरपणामुळे इचिंग येते त्यांना ह्या लेपनाचा जास्त फायदा होईल, त्रिफळा, हळद आणि मधाच्या लेपनाचा. बरेच सारे अजून औषधही त्याच्याप्रमाणे डिसीजनुसार बदलू शकतात. हे इन जनरल सांगते की जे बऱ्याच जणांना चालेल. पुढचं येतं ते म्हणजे की योनी वरती. योनी वरती म्हणजे काय की पेसरी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पेसरी म्हणतो, की आतमध्ये अशा प्रकारची एक मोठी गोळी असते, ती आतमध्ये इन्सर्ट करायची. तर ती पेसरी सुद्धा तिथे धारण करू शकतो. बऱ्याच वेळा प्रॅक्टिसमध्ये मला तरी अजून आयुर्वेदिक पेसरी मिळालेली नाहीये. तर जे प्रॅक्टिशनर आहेत आणि जे विचार करतायत किंवा नवीन आहेत तर त्यांनी हे लक्षात ठेवा, आता ऐकत असतील व्हिडिओ तर, की ह्याच्यामध्ये खूप चांगला स्कोप आहे हे वरती निर्माण करण्यामध्ये. ते तुम्ही करून तुम्ही दुसऱ्या वैद्यांना देऊ शकतात, स्वतः सुद्धा वापरू शकतात, मलाही देऊ शकतात तुमच्याकडे असेल तर. सो इट इज व्हेरी म्हणजे ही खूप चांगली युजफुल प्रोसेस आहे. कारण पेसरी जर ॲलोपॅथीची ठेवण्याच्या ऐवजी आपण जर आपली आयुर्वेदिक पेसरी क्रिएट केली ते त्याला खूप छान एक्सलंट रिझल्ट याच्यामध्ये आपल्याला देता येतात. आणि ह्याच्यावर ऑनलाईन रिसर्च पण झालेले आहेत की योनीवरती धारणामध्ये त्याचे खूप छान रिझल्ट्स मिळालेले आहेत. तर आपण ते त्याच्यामध्ये ज्याचा स्कोप आहे त्याच्यामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे. पुढचं आहे ते म्हणजे अग्निकर्म आणि क्षारकर्म. ही एक स्पेसिफिक म्हणजे कंडिशनमध्येच हे फक्त करता येतं. अग्निकर्म म्हणजे तिथं चटका देणं, पण थोडक्यात त्याला कॉटरायझेशन असं पण म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे ॲलोपॅथीचे लोक हे कॉटरीकरण ज्याला म्हणतात, तर ते आयुर्वेदात पण अग्निकर्म सांगितले आहेत. त्याच्यामध्ये सुवर्ण शलाका वापरून अग्निकर्म करतात. बऱ्याच वेळा योनीवरती तयार करून त्याच्यानी ती गरम करून त्याच्यानी अग्निकर्म करतात. हे कधी उपयोगी पडतं जेव्हा सर्वायकल इरोजन असतं. सर्वायकल इरोजनच्या बाबतीमध्ये मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल, कारण की मोठा थोडा टॉपिक आहे. आणि मेनोपॉझल वुमनमध्ये किंवा आफ्टर 35-36 जेव्हा 1-2 डिलिव्हरीज होतात तेव्हा हा जास्त आढळतो. त्या पण आपण बघूयात. पण त्याच्यामुळे खूप सुंदर काम करतं हे, त्यामुळे आणि खूप छान हिलिंग होतं त्याच्यामध्ये सर्वायकल इरोजनमध्ये. क्षारकर्म पण त्याचप्रमाणे आहे. तर माझ्या मते अशा प्रकारे वेगवेगळ्या योनीच्या समस्या आणि त्याचं जे काही डिटेलिंग आहे, पॅथोफिजिओलॉजी आहे आणि ट्रीटमेंट आहे, तर ह्या सगळ्याचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल. जरूर हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात वेगवेगळे छान छान व्हिडिओज घेऊन आयुर्वेदाबद्दलचे, स्त्रियांच्या आरोग्याबद्दलचे. तोपर्यंत नमस्कार.